माती ही राजेश महल्ले यांची कविता आहे. ही कविता सगर या काव्यसंग्रहातनं घेतली आहे. 2005मध्ये सगर हा बोलीभाषेतील काव्यसंग्रह प्रकाशित झाला. वऱ्हाडी बोलीभाषेतून राजेश महल्ले यांनी गझल व भावगीत लेखन केलं आहे. आपल्याला अभ्यासाला माती ही कविता आहे. या कवितेतून वर्षानुवर्ष ज्यांच्यावर अन्याय झाला त्याविरुद्ध ही माती आता बंड करणार आहे आणि त्यातूनच सुराज्य निर्माण होईल असा आशावाद या कवितेतून व्यक्त झाला आहे. आता माजणारं माती, आता गाजणारं माती, लळाईची बोलभाषा आता बोलणारं माती. या 2 ओळीतनं कवीने कोणत्या भावना व्यक्त केल्या आपण पाहू. ग्रामीण भागातील शेतकरी असू द्या, कष्टकरी वर्ग, या सगळ्यांचं आयुष्य खूप कष्टाचं जातं. तरी पण त्यांच्या नशिबी असलेली गरिबी काही कमी होत नाही. त्यांच्या कष्टावर बाकीचे पैसा मिळवतात, धनाढ्य होतात, पण यांच्या वाट्याला मात्र काहीच येत नाही. पण कवी म्हणतो की आता ही परिस्थिती बदलणार. आता ही माती लढाईची भाषा बोलणार आणि म्हणून ते म्हणतात, आता माजणारं माती, आता गाजणारं माती, लढाईची बोलभाषा आता बोलणारं माती. आता ही माती अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार आहे. आजपर्यंत सहन केलं, पण आता मात्र ही माती म्हणजेच हा कष्टकरी वर्ग अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार आहे. दुसऱ्या ओळींमधनं म्हणतात की इथं नाही तिथं नाही बीज कोणी पेरणारं, माणसाच्या पोटामध्ये आग पेरणारं माती. शेतकरी शेतात बी पेरतो, धान्य काढतो, म्हणून सर्वांच्या पोटाची भूक भागते. पण आता जर या शेतकऱ्याने इथं तिथं बी पेरायचे नाही असं ठरवलं तर या माणसाच्या पोटाची सोय कशी होणार? आपल्याला अन्न मिळणार का? सगळ्यांच्या पोटापाण्याची सोय हा शेतकरी बघतो, पण याच्या मात्र पोटाला किती मिळतं किती नाही याचे काय हाल आहे याची दखल कुणीही घेत नाही. सर्वांना अन्न पुरवणारा शेतकरी आत्महत्येपर्यंत जाऊन पोचतो. अशी परिस्थिती का यावी? आणि म्हणूनच राजेश महल्लेंनी म्हटलं आहे की आतापर्यंत झालं ते झालं, पण आता मात्र ही लढाईची भाषा बोलल्या जाणार आहे. एकोप्यानं नांदतीनं जनावरं झाळझुळ, एका एका माणसात सवा टाकणार माती. आता अशी परिस्थिती आहे. अशावेळी झाडं-झुडपं जनावरांना एकोप्यानं राहतील, पण माणसामध्ये मात्र अंतर पडेल. जर शोषित आणि शोषक अशी दरी वाढत गेली, अन्याय करणं, पिळवणूक करणं हे जर थांबलं नाही तर काय होणार आहे की एक ना एक दिवस असा येईल की या अन्यायाविरुद्ध वाचा फोडली जाईल. शेताशिवारातली, जंगलातली झाडंझुडं तुम्हाला एकोप्याने राहताना दिसतील, पण माणसामध्ये मात्र अंतर पडलेले दिसेल. आजपर्यंत ज्यांना सत्तेच्या पैशाच्या बळावर नाचवलं तेच लोक आता भारी पडणार आहेत आणि समाजाला जाब विचारणार आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं आहे, एका एका माणस आता सवा टाकणार माती. काय होणार आहे की अंतर पडणार आहे माणसामध्ये. का? ही आहे रे आणि नाही रे दरी जी आपल्या इथली आहे ही कमी होण्याचं नावच घेत नाही आहे. आणि म्हणून कवीने या ओळी त्यासाठीच अशा मार्मिक वापरलेल्या आहेत. याचं एका जोगिणीनं महाल आले नाहीचे, चोरलेल्या भाकरीचा जाब मागणारं माती. पालखीच्या येरझारीनं खांदेकरी हयरानं, राजेशाही मुलुखाची वाट रोखणारं माती. आज या लोकांच्या कष्टावर महाल बांधल्या गेले, त्यांची सगळी चंगळ होत गेली, पण या लोकांच्या सोयींचा कोणी विचार केला आहे? यांच्या कष्टाचा कधी विचार केला आहे? नाही. यांचं शोषण पिळवणूक आजही होतच आहे आणि म्हणून यांच्या कष्टावर तुम्ही महालात राहता, ऐश्वर्य उपभोगता, पण जो शेतात राबतो, कष्ट करतो, मोलमजुरी करतो त्यांचं काय? हा प्रश्न इथे त्यांनी विचारलेला आहे. आणि हे जे कष्ट करत राहतात, पालखीच्या याचं उदाहरण ते पुढे देतात. पालखीच्या येरझारीनं काय होतं की खांदे हैराण होतात. पालखी वाहणाऱ्याचे खांदे हैराण होतात, त्रास होतात. पालखी वाहणारा त्रास सहन करतो, पण आता असं होणार नाही. राजेशाही थाट असाच होता, पालखीतून वाहून नेत होते. त्या खांदेकराला देणाऱ्यालाच माहिती किती त्रास होतो पालखी वाहताना, पण हा राजेशाही थाट तो दिसायचा तो कोणाच्या कष्टावर होता? पालखी वाहून नेणाऱ्याच्या कष्टावर तो होता. पण कवी असं म्हणतो की आता राजेशाही मुलुखाची वाट रोखणारं माती.
झालं, आता हा राजेशाही थाट ही माती रोखणार आहे असं कवी म्हणतो. आता हे खपवून घेणार नाही, हा अन्याय सहन करून घेणार नाही. जी पिळवणूक होत चालली आहे ती सहन करणार नाही. आता या अन्यायाविरुद्ध पेटून उठणार आहे कोण? तर ही काळी माती, म्हणजे या काळ्या मातीत राबणारा आज जो वर्ग आहे तो या आपल्या अन्यायाविरुद्ध, जुलमाविरुद्ध आता पेटून उठणार आहे असं कवी सांगतो. राजानं राणीची कथा आजी इसरेनं साध्यासुध्या माणसाची गोष्ट सांगणारं माती. आजपर्यंत आपण बघतो आजी आजोबा एकत्र कुटुंब पद्धतीत मोठी छान होतं. संध्याकाळच्या वेळेस, रात्रीच्या वेळेस आजी आजोबा नातवांना सगळ्यांना घेऊन बसायचे, गोष्टी सांगायचे. मग या राजा राणीच्या असायच्या, रामायण महाभारतातल्या असायच्या, कधी परीकथेच्या असायच्या, तर कधी राक्षसाच्या असायच्या, तर कधी शूरवीरांच्या असायच्या. हे काय चालतं बोलतं एक संस्कार करणारं विद्यापीठच होतं घरातले आजी आजोबा. म्हणजे बालमनावर संस्कार करत होते, वळण लावत होते, विचार पेरत होते या गोष्टींच्या माध्यमातून. पण आत्तापर्यंत राजा राणीच्याच गोष्टी आजी आजोबांनी ऐकवल्या असं कवी म्हणतो. पण यापुढे आजी आजोबांच्या गोष्टीतनं राजा राणीची म्हणजे ऐश्वर्य सुखसोयी यांची जागा जाऊन साध्या साध्या माणसांची गोष्ट येणार आहे. आज आजी आजोबासुद्धा एका साध्यासुध्या शेतकऱ्याची गोष्ट तुम्हाला सांगतील की कष्टानं कसा मेहनतीनं तो पुढं गेला आणि त्यांनी कसं घडवलं. आणि आज आपण पाहतो तर शेतकऱ्यांचा अनेक वेळा सन्मान होताना आपण टेलिव्हिजनवर बघत असतो. हीच गोष्ट राजेश महल्लींनी सांगितली की एकेकाळी आजी आजोबांच्या कहाण्यांमधनं जे राजा राणी येत होते ती राजा राणीची जागा आता जाणार आहे याचा कवीला विश्वास आहे. आणि ते म्हणतात एक दिवस काय होणार आहे की साध्यासुध्या माणसांची गोष्ट हे आजी आजोबा सांगायला सुरुवात करणार आहे. ही माती साध्यासुध्या माणसांचं महत्त्व सांगेल. येणारा काळ हा सामान्य जनतेचा असेल असा आशावाद या कवितेतून व्यक्त झाला आहे.